श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या संदेशामध्ये स्वागत आहे. आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणजेच तुम्ही स्वामी भक्त आहात. तुमची स्वामींवरती श्रद्धा आहे, तुम्हाला स्वामींवर विश्वास आहे. म्हणूनच आजचा हा महत्त्वाचा संदेश फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे हा संदेश तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्कीच बघा. आजचा हा संदेश सोडून तुम्ही मधूनच जाऊ नकात. हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्ही नक्कीच भाग्यवान ठरसाल. त्याआधी तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता लगेचच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या या संदेशातून स्वामी स्वतः तुमच्याशी बोलणार आहेत. हा संदेश तुमच्यासाठी आहे, त्यामुळे हा संदेश शांतपणे नीट लक्ष देऊन ऐकावे अशी स्वामींची सुद्धा इच्छा आहे. त्यामुळे शेवटपर्यंत शांतपणे नीट बघा. स्वामी म्हणतात, बाळा, मला तुझ्याविषयी सर्व काही माहिती आहे. तुझ्या इच्छा, स्वप्न, तुझ्या अडचणी, तुझे दुःख आम्हाला सर्व काही माहिती आहेत. आमच्यापासून काहीही लपलेलं नाही आहे. आम्ही सर्व काही पाहत आहोत. माझे तुझ्यावरती पूर्ण लक्ष आहे. जीवनात सुख दुःख हे येतच असतात. हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. आयुष्य म्हणलं की हे चालायचंच. जीवनात आज आनंद, उद्या दुःख आणि परवा परत आनंद, ही साखळी अशीच चालू राहते. तुम्ही आज जर का आनंदी असाल तर उद्या दुःखी राहाल आणि परवा पुन्हा आनंदी राहाल. हा आपल्या जीवनाचा एक भागच आहे. त्यामुळे आलेल्या दिवसाला आनंदाने साजरे करा. विनम्रतेने देवाचे आभार माना. जीवनात माणसे हे एजाज असतात. काही व्यक्ती तुम्हाला हात देतील, त्यांना तुमच्यासोबत घेऊन चालायचं, तर काही हात तुम्हाला सोडून मोकळे होतील, त्यांना तिथेच सोडून द्यायचं. जे साथ सोडून जातात त्यांचा जास्त विचार करायचा नाही. त्यांचा विचार करून स्वतःचा वेळ व शक्ती दोन्हीही वाया घालवत बसू नका. नुकसान हे तुमचेच होणार आहे. त्यामुळे मागचा विचार करत बसण्यापेक्षा पुढे चालायला शिका. जीवनात नक्कीच प्रगती करचाल. स्वामी सांगतात, आयुष्य हे आपल्या जीवनातील सर्वात मोठा गुरु आहे. आयुष्यच तुम्हाला यश अपयशाचा सामना करायला शिकवतं. तुम्हाला तुमच्या अपयशातूनच यशाची गुरुकिल्ली ही सापडत असते. आयुष्यात अपयश पाहिल्याशिवाय यशाची खरी किंमत समजत नाही. जेव्हा आपण कठीण प्रसंगातून लढत असतो तेव्हा तो आपल्याला पावले आपल्या चांगल्या आनंदाच्या प्रसंगाची आठवण करून देत असतो. वाईट प्रसंग हा आपल्याला आपल्या चांगल्या प्रसंगात कसे राहिले पाहिजे, जमिनीवर कसे राहिले पाहिजे, कसे वागले पाहिजे हे शिकवतो. त्यामुळे आपले आयुष्य हे आपल्या जीवनातील सर्वात मोठा गुरु आहे. तो आपल्याला प्रत्येक परिस्थितीत कसे वागायचे, कसे जगायचे, परिस्थितीला कसे सामोरे जायचे हे शिकवत असतो. स्वामी म्हणतात, माणूस नेहमी त्यांच्या भाग्याला दोष देत असतो. त्याला माहीत असते की भाग्यापेक्षा मोठं हे तुमचे कर्म असते. तुमचे कर्म हे फक्त आणि फक्त तुमच्या हातात असते. तुमचे कर्म हेच तुमचे भाग्य बदलत असते. त्यामुळे भाग्याला दोष देत बसण्यापेक्षा तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. भाग्य नक्कीच बदलेल. श्री स्वामी समर्थ. चला तर मग मित्रांनो, आपण पण स्वामींची आज आठवण करूयात, त्यांचे नामस्मरण करूयात. चला तर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी